एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी जळगाव शहरामध्ये धनगर समाजानं महामार्ग रोखून धरला। धनगर आणि धनगड या शब्दामुळे महाराष्ट्रातील 3 पिढ्या आरक्षणापासून वंचित राहिल्या। धनगर जमात महाराष्ट्रात नसल्याचे शासनाने मान्य केलेलं आहे, त्यामुळे आता तरी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी मागणी धनगर समाज बांधवांनी केली आहे। धनगर असं वाचावं असा आदेश शासनाने काढून धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभरात धनगर समाज बांधव आक्रमक झाला आहे। जळगाव जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं। रास्ता रोको आंदोलन देखील जळगाव जिल्ह्यात करण्यात आलं। आपल्या सोबत समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, आक्रमक समाज या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी झालेला दिसतोय, काय प्रमुख मागण्या आहेत? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी आपण चक्काजाम आंदोलन करतो आहोत। मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये आज धनगर समाज एकवटलेला आहे। तर धनगर आरक्षणाची जी मागणी आहे ती गेल्या 75 वर्षापासून आहे आणि ही जी मागणी आहे तर ही काही सरकारला आम्ही काय म्हणत नाही की तुम्ही आम्हाला धनगर समाजामध्ये एसटी मध्ये घाला। ऑलरेडी धनगर समाज हा 75 वर्षापासून एसटी मध्येच आहे, परंतु आपण जर बघितलं तर घटनेच्या कलम 342 नुसार 36 क्रमांकावरती धनगड असा शब्द लिहिलेला आहे आणि आत्ता 2024ला महाराष्ट्र सरकारने धनगड ही जमात अस्तित्वातच नाही, महाराष्ट्रात अस्तित्वात नाही आहे, देशात पण अस्तित्वात नाही। मग धनगड ही जमातच अस्तित्वात नाही आहे तर तिथे असलेला धनगड शब्द म्हणजेच तो धनगर आहे। आक्रमक आंदोलन जे आहे ते आज करण्यात आलं। रास्ता रोको चक्का जाम जो आहे तो करण्यात आला। मागील 14 दिवसापासून म्हणजे दिनांक 17 सप्टेंबर पासून मराठवाडा मुक्ती दिनापासून आमचा एक समाज बांधव दीपक दादा बोराडे हे जालना येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। त्यांचा काल 14वा दिवस होता। माझी सरकार मायमाऊली सरकारला एवढंच विनंती आहे की त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष न करता धनगर समाजाच्या ज्या मागण्या आता भाऊंनी सविस्तर सांगितलंच आहे तर ह्या मागण्यांवर सविस्तर विचार करून योग्य तो तोडगा काढावा आणि धनगर समाजाला एवढ्या वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न आहे या संदर्भात न्याय मिळावा एवढीच आमची सरकारकडे मागणी आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।